चिडला का तो? म्हणजे खूप बोलला? मग तुला घराबाहेर वगैरे काढणार आहे की काय? नाही, त्यांनी जेवण केलं आणि मी आले बाहेर. तो अजिबात चिडला नाही? हा, पण मी काढली समजून. आणि त्यांनी ऐकलं? अच्छा, म्हणजे मला काळजी वाटू नये म्हणून तू असं सांगत नाहीयेस ना? नाही, तुम्हाला या घरात राहायची परमिशन मिळाली आहे, पण तुला असं भाऊजींच्या रूम मध्ये आता एकत्र नाही राहता येणार. का? आय मीन, म्हणजे मला असं बाहेर कुठेतरी ठेवणार? मी काय अशीच तुमच्या घरात आली आहे का? अगं नाही नाही, तसं नाही. काय आहे की तुमचं लग्न नाही झालंय ना, आणि आपल्याकडे असं एकत्र नाही राहता येत. काल जे काही घडलं ते तुला समजलं नाही व्हय? काय ते? एवढं अख्खं रामायण घडलं तरी बी रामाची सीता कोण? अगं, स्वतःच्या सख्या भावावर चिडलेल्या सत्यजित कुणी मध्ये गेलं का? आणि कशाला झाला पाहिजे? अगं, कुणाची हिम्मत तरी झाली का? नाही ना. पण ती गेली आणि सत्यजित अचानक शांत झाला. कसं? त्यांचं प्रेम आहे. काल तू जे काही बोललास त्यावर मी विचार केलाय. त्यात तुझी एक गोष्ट बरोबर होती की या घरावर तुझाही हक्क आहे. तू आजच्या आज पुण्याला जायचं, तिथे विहंगाला मदत करायची कामात. अरे दादा, ही मुलगी इथेच राहील. हा बोला. हो, निघतोय मी लगेच. या. अहो, खाऊन जा ना. 10 मिनिटं दिली होती तुला, ती संपली. उपमा छान झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, नोकरी लागली आहे तुला. उत्तम पगार, मोठी पोस्ट, छान शहर, पुण्यात नोकरी लागली तुला. हे त्याचंच अपॉइंटमेंट लेटर आहे. सो एन्जॉय युअरसेल्फ. सत्यजित, प्लीज उपकार समजून कर हवं तर, पण प्लीज मला तुझ्यापासून लांब पाठवू नकोस. प्लीज. तू निघून जाण्यातच आपलं भलं आहे, आपल्या दोघांचं आणि मंजिरीचंही. तू पुण्याला जा प्रिया, सुखी राहू आपण तिघही.